पद्धतीने एक मुद्दा मांडला जातो। मुळामध्ये आपल्याला मला या ठिकाणी लक्षात आणून द्यायचं आहे की केंद्र सरकारने एक निर्णय केला आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत केंद्र सरकारने सांगितलं केंद्र सरकारने सांगितलं की कुठलेही अशा प्रकारची महिला असेल, मुलगी असेल, घरातनं निघून गेली आणि 24 तासात जर ती सापडली नाही तर फौजदारी गुन्हा पकडायचा आणि मग किडनॅपिंगचा गुन्हा आपण दाखल करतो। अनेक वेळा नंतर त्या परत येतात, सापडतात, कधी घरगुती भांडणातनं त्या ठिकाणी गेलेले असतात आणि म्हणून हा जो नंबर आहे हा नंबर फार मोठा सुरुवातीला आपल्याला दिसतो। पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या संदर्भात जे काही अपहृत अल्पवयीन मुली किंवा जी काही मुलं आहेत, महिला आहेत, या संदर्भात साधारणपणे त्यांचं जे काही परत आणण्याचा दर आहे हा वर्षाचा 86%, गेलेले 86% परत येतात आणि पुढच्या वर्षात अजून त्यातले 10% परत येतात, म्हणजे सापडतात। एका वर्षात 86% सापडतात आणि असं करता करता 98% आपण पोहोचतो। कुठे कमी अधिक होतो पण 90% आपण जातो की जे परत येतात। म्हणजे एक तर आपण त्यांना शोधतो किंवा ते परत येतात किंवा त्यांची भांडणं त्या ठिकाणी संपतात। आणि म्हणून आपण जर, कारण आता मुंबईची चर्चा फार मोठ्या प्रमाणात झाली आणि म्हणून मुंबईमध्ये तर आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये तर हा परत आणण्याचा दर जो आहे हा 99% मुंबईमध्ये। आपण जर विचार केला 2022 सालचा तर 2022 मध्ये त्या ठिकाणी एकूण जे काही अशा केसेस, फौजदारी गुन्हे किडनॅपिंगचे किंवा निघून गेल्याचे झाले त्यात 1892 पैकी 1870 परत आले, म्हणजे 99% हा रेट आहे। किंवा 23 मध्ये आपण बघितलं तर 1257 पैकी 1887 त्या ठिकाणी परत आले, परत 98.5% रेट आहे। 2024 मध्ये 1999 पैकी 1973 आपण परत आणू शकलो, म्हणजे परत 99% रेट आहे। त्यामुळे अनेक वेळा काय होतं, स्टॅटिस्टिक्स कसं मिसलिडिंग असतं की आपल्याला असं वाटतं की बाबा मुंबईमध्ये वर्षाला 1900 लोक किडनॅप होत आहेत, मग त्याचं आपण प्रति दिवशी काढतो, मग त्याचं प्रति तासाला आपण काढतो आणि मग आपण त्या ठिकाणी सांगतो रोज इतके बालक किडनॅप होत आहेत, रोज इतक्या महिला किडनॅप होत आहेत। त्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था बाकी नाही, वर्षभराने पोलीस त्यांना परत आणतायत हे मात्र कोणीच सांगत नाही। त्याच्यामुळे मुंबई ही सुरक्षित आहे। मुंबईत नोन अशा प्रकारच्या कुठल्या गँग्स नाहीत, पण काही असल्या तरी त्या जेरबंद आपण करतो आणि अशा प्रकारे हे जे काही हरवलेले किंवा किडनॅप झालेले आहेत त्यांना परत आणण्याचं काम देखील पोलिसांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे। हे होत असताना मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण मोठ्या प्रमाणात पोलीस भरती